एक महत्त्वाची बातमी, सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्नची महाराष्ट्रामध्ये चर्चा होतीये। सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिस्पर्धी उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन अर्ज मागे घ्या असं भाग पाडलं असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे। आमचे उमेदवार सगळ्या सामान्य घरातले आहेत, कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांना कष्ट केलं तरी त्यांना 20 लाख रुपये कमावता येणार नाहीत आणि म्हणून त्यांनी पैसे घेऊन अर्ज माघारी घेतला असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे। पण अजित पवार यांच्यावर त्यांनी घणाघात केलेला आहे। उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही, काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं।